एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। सफाई व झाडू कामगार हे समाजातील अत्यंत कष्टकरी, गरजू आणि दुर्लक्षित घटक असून त्यांना शासनाच्या घरकुल तसेच इतर योजनांचा थेट लाभ मिळावा अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकृत निवेदन प्रशासनाला देण्यात आलं असून ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सदर निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सफाई व झाडू कामगार अनेक वर्षापासून महापालिका आणि अन्य ठिकाणी कंत्राटी स्वरूपात काम करत असून त्यांना ना शासकीय नोकरीची शाश्वती आहे ना मूलभूत हक्काची हमी। त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, निवारा अशा बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ त्यांना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अन्न सुरक्षा, शिष्यवृत्ती, विमा, आरोग्य योजना आणि बचत गटांचे लाभही या कामगारांपर्यंत पोहोचावेत। कोरोना महामारीच्या काळात या कामगारांनी जीव धोक्यात घालून शहर स्वच्छतेचे कार्य अखंडपणे केलं, मात्र आजही त्यांना सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवलं जात आहे। शासन दरबारी अनेक योजना असताना त्या केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहतात। त्यामुळे या झाडू कामगारांच्या सामाजिक न्यायासाठी संबंधित योजना तातडीने राबवण्यात याव्यात। या निवेदनावर युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, शहराध्यक्ष विजय बगाडे, दाजेल कांबले, परशुराम पाटील, अजयराव कदम, दयानंद बगाडे, अजय कदम, देवेंद्र कांबळे, परसू पाटील, सचिन कांबळे, सागर सुतार आदींच्या सह्या असून जर शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा युनियनने दिला आहे।